रावेर लोकसभेमध्ये सासरे विरुद्ध सुनेमध्ये लढत रंगण्याची शक्यता आता वाढू लागली आहे। रावेर लोकसभा शरद पवार गटाला मिळाल्यास लढण्यासाठी तयार असल्याचं एकनाथ खडसेंनी म्हटलंय। काय आहे रावेर लोकसभेचं समीकरण बघूया एक रिपोर्ट। जळगाव लोकसभेत महाविकास आघाडीच्या वतीने एकनाथ खडसेंना उमेदवारीची चिन्ह आहेत। मात्र तसं घडलं आणि समोरून भाजपनं रक्षा खडसेंनाच उमेदवारी दिली तर रावेरमधील यंदाची लढाई ही सून विरुद्ध सासरे अशी रंगणार आहे। 2019ला रावेर लोकसभेमध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांना 6,55,386 मतं मिळाली होती। त्यांच्या विरोधात काँग्रेसच्या उल्हास पाटलांना 3,19,504 मतं मिळाली। रक्षा खडसे या तब्बल 3,35,000च्या फरकांनी विजयी झाल्या। रावेर लोकसभेमध्ये 6 विधानसभा मतदारसंघ येतात, ज्यामध्ये चोपडा, रावेर, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर आणि मलकापूरचा समावेश आहे। गेल्या वेळी चोपडा तालुक्यामध्ये भाजपच्या रक्षा खडसे यांना 1,26,707 मतं पडली, तर काँग्रेसच्या उल्हास पाटलांना 49,375 मतं मिळाली। रावेर तालुक्यामध्ये रक्षा खडसेंना 1,08,008 मतं पडली, तर उल्हास पाटील यांना 68,679। भुसावळ तालुक्यामध्ये रक्षा खडसेंना 95,394 मतं पडली, तर काँग्रेसच्या उल्हास पाटील यांना 44,506 मतं मिळाली। जामनेर तालुक्यामध्ये रक्षा खडसेंना 1,07,632 मतं मिळाली, तर उल्हास पाटील यांना 62,061 मतं। मुक्ताईनगर तालुक्यामध्ये रक्षा खडसेंना 1,07,386 मतं मिळाली, तर उल्हास पाटील यांना 47,530 मतं पडली। मलकापूर तालुक्यात रक्षा खडसेंना 1,07,085 मतं, तर उल्हास पाटील यांना 46,589 मतं मिळाली। रावेर लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या 6 तालुक्यातही रक्षा खडसे याच लीडवर होत्या। मात्र असं असलं तरी तेव्हा एकनाथ खडसे हे भाजपमध्ये होते। शिवाय चोपडा, मुक्ताईनगर, रावेर, मलकापूर आणि भुसावळ या रावेर लोकसभेमध्ये येणाऱ्या 5 तालुक्यात खडसेंना मानणारा वर्गही आहे। त्यामुळे यंदा जर एकनाथ खडसे विरुद्ध रक्षा खडसे असा सामना झाला तर निवडणूक अधिक चुरशीची होऊ शकते। मात्र इथला राष्ट्रवादीचा मतदार हा 2 गटांमध्ये विभागला जातो का? शिवसेनेच्या मतदारांसोबतही तेच घडतं का? यावरही रावेर लोकसभेचं बरंचसं गणित अवलंबून असणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा जर मिळाली तर 100% मी राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी घ्यायला तयार आहे। आता नक्कीच पक्षाने संधी दिली तर मी परत तिसऱ्यांदा इथे खासदारकीची उमेदवार राहणार आहे। शेवटी आता पक्ष निर्णय घेईल पुढे काय होणार आहे की नाही। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।